चंद्रपूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे। सिंदेवाही तालुक्यात बिबट्या वाघाने 7 वर्षीय बालकाला काकाच्या हातातून उचलून जंगलात नेलं। गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जंगलात जाऊन त्या मुलाचा शोध घेतला असता मुलगा मृत अवस्थेत आढळला आहे। या घटनेने गावात तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले आहे। ही धक्कादायक घटना सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात घडली। काल रात्री 7 वाजता प्रशील बबन मानकर हा 7 वर्षीय मुलगा आपल्या काकांसोबत उभा असताना अचानक बिबट्या वाघाने झडप घातली। काकांच्या हातातून त्या मुलाला खेचून थेट जंगलाच्या दिशेने घेऊन गेला। त्यानंतर पोलीस आणि वन विभागाने रात्रभर शोध मोहीम राबवली, मात्र बालकाचा शोध लागला नाही। अखेर गावकऱ्यांनी पुढाकार घेत जंगलात शोध घेतला आणि तो बालक तिथे मृत अवस्थेत सापडला। या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तालुका दंडाधिकारी आणि पोलीस प्रशासन प्रयत्न करत असले तरी नातलगांनी प्रशासनाला मृतदेह देण्यास नकार दर्शविला आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यालगत गडबोरी गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। काल रात्री जवळपास 7:30 वाजता ह्या ठिकाणी गावामध्ये वाघ शिरकाव करून एक दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या जवळपास 8 वर्षाच्या मुलाला बिबट वाघाने जंगलामध्ये घेऊन गेला। त्यानंतर गावकरी एकत्र झाले होते आणि गावातलं वातावरण खूप तापलेला होता। मागील जवळपास 3 दिवसापासून सतत इथं वाघाचा वावर चालू आहे। याबद्दल नागरिकांनी येथील गावकऱ्यांनी अनेकदा संबंधित प्रशासनाला वन विभागाला सूचना दिली, परंतु वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी नातलगांनी लावलेला आहे। त्या मुलाचा 7:30 वाजता बेपत्ता झालेला मुलाचा आज सकाळी 6:30 वाजता शोध लागलेला असून त्यांनी आणि गावकऱ्यांनी त्या मुलाला वन विभागाच्या ताब्यात न देता, पोलिसांच्या ताब्यात न देता, ग्रामीण रुग्णालयाला उत्तरनीय तपासणीसाठी न पाठवता या ठिकाणी थांबवून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाईची, निलंबनाची कारवाई करण्यात यावी। सोबतच या परिसरातील जंगल परिसर झुडपी जंगल परिसर असल्यामुळे तात्काळ ह्या परिसराची स्वच्छता व्हावी, जेणेकरून जंगली जनावर जो आहे, हिंसक प्राणी जे आहेत ते तर लपून बसणार नाही आणि परत अशी दुर्दैवी घटना घडणार नाही यासाठी नागरिकांनी जोर धरलेला आहे। या ठिकाणी तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब, या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधले पोलीस अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी आणि दंगा पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे। सध्या परिस्थिती गावातील शांतता नसून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम पोलिसांचं चालू आहे। मिथुन मेश्राम, न्यूज एक्सप्रेस, चंद्रपूर। न्यूज एक्सप्रेस साठी मिथुन मेश्राम यांची बातमी।